SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये। मी सध्या उपाळे वांगी या गावात आहे। हिंगणगाव बुद्रुक गणात काय वातावरण आहे या गावातील आपण नागरिकांशी चर्चा करणार आहे। दादा, काय सांगाल, काय वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे। एक उच्च विद्याविभूषित उमेदवार या हिंगणगाव गणातून काँग्रेस पक्षानं डॉक्टर जितेश भैया कदम हे दिलेले आहेत। लोकांचा माणूस, कामाचा माणूस, एक हक्काचा माणूस असा उमेदवार असल्यामुळं उत्साह चांगला आहे। लोक भरघोस मताने त्यांना निवडून देतील असं आम्हाला वाटतं आहे। त्यांच्या माध्यमातून काही कामं झालीत का? कामं म्हणजे तसं पाहिलं तर त्यांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांच्या, अनेक तरुणांच्या नोकरी संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात, फी माफी संदर्भात त्यांनी अतिशय या लोकांचं काम केलेलं आहे। लोकांसाठी झटणारा असा हा नेता आहे। भारतीय बँकेसारख्या एका पदावरती ते आहेत, संचालक म्हणून आहेत। त्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये लोकांच्या काही अडीअडचणी ते सोडवण्यासाठी नेहमी सदैव प्रयत्नशील असतात। तेव्हा आम्हाला असं वाटतं की भैया जे आहेत हे या हिंगणगाव गणातून भरघोस मताने त्यांना लोक पसंती देतील, यामध्ये आम्हाला तिळमात्र शंका वाटत नाही। दादा, काय सांगाल, काय वाटतं? एक अतिशय चांगला उमेदवार म्हणून आम्ही एक हक्काचा माणूस म्हणून आम्ही मागून घेतलेला आहे आमच्यासाठी। कुणी काही म्हणलं, उचलता आला किंवा काय आलं तर आमच्या हक्काचा माणूस आहे, म्हणणारा ना काही कडेवर तालुक्यातील माणसं आहेत आमची, आणि आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून देऊ 100%। गेले कित्येक वर्षापासून हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पंचायत समितीसाठी। काय आव्हान वाटतं त्याचं? नाही, काही आव्हान नाही। उमेदवार चांगला असल्यामुळं आणि त्या माणसाचं काम आहे त्यामुळे काही आव्हान वगैरे काय बाकी काय असेल पण आव्हान नाही आमच्या पुढं। काय वाटतं दादा तुम्हाला? जितेश भैयांची उमेदवारी हिंगणगाव गणातून गणातील लोकांनी आग्रह करून घेतलेला आहे, आणि जितेश भैयांचा कामाची पद्धत किंवा जनसंपर्क, हॉस्पिटलच्या अडीअडचणीच्या वेळेला सामान्य कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं, हे एक जितेश भैयांचं आपल्या हक्काचा माणूस म्हणून भैयांचं काम भरपूर मोठं आहे संदर्भात। दादा, काय वाटतं, तू एक तरुण आहे, तरुण पिढीचं खूप जितेश कदमांकडे आकर्षण आहे, काय सांगशील? अशा कोविड अशा महाभयंकर रोगातून सुद्धा जितेश भैयांनी आमच्या अशा छोट्याशा गावाला बाहेर काढण्याचा तटस्थ असा प्रयत्न केला आहे। आणि तुम्ही म्हणाल की हा गण पर्टिक्युलर एका गटाचा आहे, हा गण कुणाचा नाही, हा फक्त कदमांचा आहे। आणि हा पायंडा मोडून काढण्याचं काम जितेश भैया कदम 100% करतील, आणि हे गाव त्यांच्या मागे 100% चालूनच जाईल, ही मी विनंती करतो। युवा तरुण आहे तो, जितेश कदम हे निवडून आल्यानंतर तुझ्या काय अपेक्षा असणार आहेत त्यांच्याकडून? काय तरुणांसाठी करावं तुला वाटतं? जितेश भैया यांनी आमच्या गावातील तरुणांसाठी जे केलं आहे, म्हणजे तरुणांची फी माफी म्हणा, त्यांना ॲडमिशन देणे, म्हणजे मुलींना ॲडमिशन देणे, ह्या जे काम करतायत ते आत्ता बी करतायत, आणि त्या निवडून आल्यानंतर बी त्यापेक्षा जोमाने करतील, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। जास्त बोलणार नाही, जितेश भैयाचा विजय संपला विषय। गावातील लोकांचं, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जितेश कदम यांचं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम चांगलं आहे। जितेश कदम यांची उमेदवारी आम्ही स्वतः मागून घेतलेली आहे, आणि जितेश कदम हे कामाचा माणूस असल्यामुळे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील अशा भावना देखील यांनी या ठिकाणी व्यक्त केल्यात। सांगाल, काय वातावरण आहे हिंगणगाव बुद्रुकात? प्राध्यापक आशिष गारगेंचं पार्ट जड आहे जरा हिंगणगाव बुद्रुकात। का असं वाटतं तुम्हाला? लोकलचे उमेदवार आहेत, आमच्याच गावाच्या जवळचे आहेत, आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे, प्राध्यापक आहेत, कराडसारख्या शहरात शिक्षण संस्थेत ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत। आणि त्यांचे जे वडील आहेत जयसिंग गारगे, सह्याद्री कारखान्याचे परचेस ऑफिसर, त्यांचं ह्या परिसरावर फार मोठे उपकार आहेत, म्हणजे पतसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक संबंधातून असेल। अगदी कुणीही अडल्या नडलेलं त्यांच्याजवळ गेला तरी कधी रिकाम्या हाताने त्यांनी परत पाठवला नाही। त्यामुळे आशिष गारगे बाजी मारतील असा आमचा विश्वास आहे। कदम कुटुंबातील मोठी व्यक्ती किंवा मोठा उमेदवार या ठिकाणी घरातलं त्यांच्या देण्याचं काय तुम्हाला आव्हान वाटतं त्यांचं? काय नाही, काय नाही आव्हान,